आताची सर्वात मोठी न्यूज उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवबंध कार्य अहवालाचं विमोचन केलं। यावेळी त्यांनी अंबादास दानवे यांनी हा अहवाल आणल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं। तसंच आपल्या भाषणात एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली। माझ्या हातात काही नाही तरी आपली शिवसेना खरी आहे। आपल्याला शिवसेना प्रमुख म्हणाले होते ते आपल्याला करायचं आहे। नोकऱ्या मागणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा। पद मागणारे होऊ नका, पद देणारे व्हा। याचं आयुष्याचे मिद्याचं अरे काजबाई एवढासा असला तरी स्वयंप्रकाशित असतो। हे स्वयंप्रकाशित कुठे आहे? यांच्यावर तिकडून टॉर्च मारत आहे तोपर्यंत हे दिसत आहेत। दिल्लीतला टॉर्च बंद झाला की अंधारात हे कुठे जातील? त्यानंतर त्यांच्याबरोबर जे गेले आहेत त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार नाही। याचं भवितव्य बिकट आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पुण्यात जीबीएस नावाचा रोग पसरत आहे। तो रोग दूषित पाण्यामुळे पसरत आहे। उत्तर द्यायला महापालिका कुठे आहे? ती विसर्जित झाली आहे। भाजपकडचे पुणे महापालिका होती, ज्या मागे नगरविकास खाते जे देड बसवलं आहे ना त्याला विचारा। काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस। पुणेकरांना दूषित पाण्यातून रोग होत आहेत। जबाबदार कोण आहे? मंत्री असणार, दुसरं कोण असणार? आम्हाला काही मिळालं तर आम्ही खुशी नाही तर आम्ही रुसूबाई रुसू, पण जनता शांत आहे। जनता पेटली तर तुमच्या घरात घुसून हेच म्हणेल असे एकनाथ शिंदेंना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले आहे। जो काही कारभार सध्या चालला आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर हातात भगवा आणि शिवबंध हवं। कार्य अहवाल करणारा हा शिवसेना एकमेव पक्ष आहे। हे लोक मुंबईचा सत्यानाश करत आहेत। मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे। या राजधानीला भिकेचे डोळे लावले या लोकांनी, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।